वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी आज कोर्टामध्ये केलेल्या दाव्यामुळे हगवणे अधिक अडकणार आहे। या कोर्टाच्या सुनावणीमध्ये आज नेमकं काय झालं मी तुम्हाला सांगणार आहे। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये पती सुशील, सासू लता आणि नणंद करिश्माला आज कोर्टामध्ये हजर करण्यात आलं। त्यावेळी ॲडव्होकेट शिवम निंबाळकर यांनी फिर्यादी म्हणजे वैष्णवीचे वडील असलेले आनंद कसपटे यांच्या बाजूने युक्तिवाद केला आणि त्यावेळी पोलिसांनी या प्रकरणामध्ये वैष्णवीला झालेल्या मारहाणीची हत्यारं शोधायची असल्याचं कारण देत पोलीस कोठडी मागितली, पण त्यासोबतच एक मोठा खुलासाही केला। वैष्णवीच्या अंगावर असणाऱ्या 29 मारहाणीच्या खुणांपैकी 5 ते 6 खुणा या ताज्या असल्याची मांडणी आज न्यायालयामध्ये करण्यात आली। जर असं असेल आणि हे जर सिद्ध झालं तर तिचा मृत्यू नेमका मारहाणीमुळे झाला की आत्महत्या होती हाही प्रश्न निर्माण होणार आहे, पण ज्याचं उत्तर संपूर्ण पोस्टमार्टमचा जेव्हा रिपोर्ट येईल त्यात स्पष्ट होईल। पण आता या व्रणांमुळे शेवटच्या दिवसापर्यंत वैष्णवीचा छळ होत होता हे तर सिद्ध झालं आहे। आता दुसरा मुद्दा म्हणजे निलेश चव्हाण आणि करिश्माचे असलेले आर्थिक संबंध। आज झालेल्या सुनावणीमध्ये पोलिसांनी हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे। हगवणेंच्या सर्व बँक अकाउंट्स आता गोठवण्यात आलेले आहेत। वैष्णवीचं सोनं तारण का ठेवलं, त्यातून येणाऱ्या रकमेचं हगवणे कुटुंबियांनी काय केलं याचा तपास सुद्धा अजून पोलिसांकडून बाकी आहे। त्यासोबत फरार आरोपी असलेल्या निलेश चव्हाण आणि वैष्णवीची नणंद करिश्मा यांच्यात काही आर्थिक संबंध आहेत का याची चौकशीही बाकी आहे। तसंच त्यांच्या घरामध्ये आणि परिसरामध्ये असणाऱ्या सीसीटीव्हीचाही तपास करायचा आहे आणि त्यासोबतच हगवणे कुटुंबियांची एकत्रितपणे चौकशी करायची आहे, कारण शशांक, करिश्मा आणि सासू लता ह्या तिघांना सुरुवातीला अटक झाली आणि त्यानंतर राजेंद्र आणि त्याचा दुसरा भाऊ सुशील यांना सुद्धा अटक झाली। आता या सगळ्यांची कोठडी जी आहे ती 28 तारखेपर्यंत मंजूर झालेली आहे। त्यामुळे पुढच्या 2 दिवसामध्ये या सगळ्यांना एकत्र घेऊन सुद्धा तपास करण्यात येणार आहे आणि 28 मे पर्यंत आता सगळ्यांचीच पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे। या प्रकरणामध्ये पुढे नेमकं काय घडतंय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, पण त्यासाठी सकाळला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।